तर मित्रांनो आपण इथं मध्ये थांबलेलो आहोत. धरोली म्हणून गाव आहे. गंगोत्रीचं दर्शन करून आल्यानंतर आणि इथं जय श्री कल्पेश्वर महादेव मंदिर आहे मित्रांनो. अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी मित्रांनो हे जय श्री कल्प केदार शिवलिंग आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत. अतिशय प्राचीन मंदिर आणि हे पाहण्याचा योगायोग आपल्याला आज या ठिकाणी मिळालेला आहे मित्रांनो. अतिशय सुंदर असं आणि प्राचीन असं आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे. ते खाली पाण्याने पूर्ण भरलेलं आहे आणि मध्ये शिवलिंग आहे. त्यातील पाणी जसं कमी होत जाईल तसं शिवलिंग खाली मोठं होत जातं. अशा प्रकारचं हे चमत्कारी आणि खूप अति प्राचीन असं हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात संकोच करू नका मित्रांनो. चला तर मग तुम्हाला दाखवतो या कल्पकेदारचं अगदी जिथं पाणी आहे आणि जिथून ते पाणी कमी होत जातं ते ठिकाण दाखवतो तुम्हाला. हरिओम जी, क्या कह रहे हैं? सफेद पत्थर। हाँ सफेद ही है. हाँ तो वही इसका दिखता है। ये स्वयं शिवलिंग का आकार नहीं होता है। हाँ जो ऐसा शिवलिंग है, जैसे हम जानते हैं शिवलिंग को। हाँ, 40 मंदिर थे, ये लास्ट के ऊपर देखिए। तो ये सब वहाँ का आता है। तो ये जब पानी का लेवल नीचे गया तो उसके बाद दिखता है।